आजपासून देशामध्ये 5 मोठे बदल लागू केले जाणार आहेत. रेल्वेमध्ये आता जनरल तिकीट बुकिंगच्या पहिल्या 15 मिनिटांसाठी आधार पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे. तर NPCIनं फसवणूक टाळण्यासाठी UPI मधील पीअर टू पीअर कलेक्ट रिक्वेस्ट बंद केलेली आहे. व्यावसायिक वापरातील 19 किलोचा गॅस सिलेंडर 16.50 रुपयांनी महागलेला असून दिल्लीमध्ये त्याचा नवा दर 1595.50 आहे. तर इंडिया पोस्टने स्पीड पोस्ट सेवा महागवून OTP बेस्ड डिलिव्हरीसाठी अतिरिक्त 5 रुपये प्लस GST शुल्क आकारण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना 10% सूट मिळणार आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूकदारांना आता 100% रक्कम शेअर बाजारामध्ये गुंतवण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली आहे. आणि या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्यासोबत आहेत. नंदकिशोर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेंडर 16.50 पैशांनी महागलेला आहे. आता सर्वसामान्यांच्या खिशाला नक्कीच कात्री लागणार आहे यामुळे. नक्कीच श्रद्धा, जवळपास LPG पासून UPG पर्यंत सर्वच जे जवळपास 7 जे नियम आहेत ते आजपासून लागू झालेले आपल्याला पाहायला मिळतात. UPI मध्ये सुद्धा एक मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. जो 1 लाखापर्यंत जे ट्रान्झॅक्शन होतं ते आपल्याला आता 5 लाखापर्यंत ट्रान्झॅक्शन करता येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार. आणि 1 ऑक्टोबर ही एक नवीन सिस्टीम जी आहे ती जनरेट झालेली आपल्याला पाहायला. आणि त्याच 1 ऑक्टोबरच्या सिस्टीमनुसार आपल्याला कोणतं वेगळं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल किंवा वेगळं काही गोष्टी करायच्या असतील तर त्या गोष्टीतून आपण करू शकतो. दुसरी म्हणजे तू म्हटल्याप्रमाणे जे सिलेंडरचं व्यावसायिक सिलेंडरचं जे 18-18.5 किलोचं जे सिलेंडर असतं ते कुठेतरी महाग झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच जवळपास 16-16.5 रुपये हे सिलेंडर महाग असणार आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला नक्कीच कात्री लागत असलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर अनेक लोक ही रेल्वेने सुद्धा प्रवास करत असतात. त्यामुळे रेल्वेमध्ये सुद्धा प्रवास करण्यासाठी एक महत्त्वाचा नियम जो आहे तो बदलण्यात येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. आजपासून ज्यांचं आधार कार्ड व्हेरिफिकेशन असेल त्यांना 15 मिनिटं अगोदर जे बुकिंग आहे ते करता येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे एकंदरीत आधार कार्ड पडताळणी आहे ती कुठेतरी आता सक्तीची होऊ लागलेली आपल्याला पाहायला मिळते. इतर जे रेल्वे बुकिंग सेवा आहेत त्या एकंदरीत जैसे ते असतील किंवा एकंदरीत जर पाहायला गेलं तर जे तिकीट काउंटरवरून जे बुकिंग केली जाते ती सेवा जैसे ती राहील. मात्र ज्यांचं आधार कार्ड पडताळणी आहे त्यांना 15 मिनिटं अगोदर जी बुकिंग आहे ते करता येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जे सर्व्हिस सिस्टीम आहे त्यामध्ये सुद्धा 500 रुपयांनी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. पूर्वी 500 रुपये मिळत होते त्या ठिकाणी आता तीच पेन्शन सिस्टीम जी आहे ती आता 1000 वरती केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीत सर्वच गेममध्ये सुद्धा काही पद्धतीनं बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. गेम जो ऑनलाईन गेम आहे तो 18 वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांना किंवा मुलांना खेळता येणार आहे. 18च्या खालचे जे वयोगटातील मुलं आहेत त्यांना हे संपूर्ण जे गेम आहेत ते खेळता येणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीत श्रद्धा जर पाहायला गेले तर एकूण 7 जे नियम आहेत ते बदल आहेत ते आजपासून होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामध्ये सिलेंडर पासून UPI पर्यंत बरेच जे नियम आहेत ते असलेले आपल्याला पाहायला मिळतात. श्रद्धा, अगदी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आजपासून देशात 5 मोठे बदल होणार आहेत.